तेजवाडी गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि अंजनी उन्नती फाउंडेशन आयोजित जागरणारी शक्तीचा सन्मान लाडक्या बहिणीचा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी निवेदक मेघनाथ जाधव सरचं स्वागत करतो आणि करूया प्रभू परमात्म्याचा मनापासून आराधना. हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा व्लॉग हा खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग असणार आहे, जे की तुम्हाला थंबनेल आणि आता जो स्टार्ट झालेला आहे व्हिडिओ त्याच्यावरून समजलेलाच असेल. तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा भाग म्हणजे पैठणी हा असतो आणि त्याच पैठणीवर आधारित आज आमच्या गावामध्ये कार्यक्रम होता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा. सगळ्या महिलांनी याच्यामध्ये खूप अगदी मनापासून आनंदाने सहभागी झालेल्या होत्या आणि आपल्या आयुष्यातील रोजच्या जबाबदाऱ्या, धकाधकीचं जीवन, दुःख हे सगळं बाजूला ठेवून सगळ्या महिला एकदम आनंदित होऊन या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट झालेल्या होत्या. त्याचप्रमाणे सगळ्यांनी या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद लुटलेला आहे आणि या कार्यक्रमाला चार चांद लावलेले आहेत. ते म्हणजे आपले या कार्यक्रमाला आज लाभले होते अँकर ते मेघराज भाऊ. त्यांनी खूप उत्कृष्ट प्रकारे अँकरिंग केलं आणि सगळ्या महिलांना 2-3 तासांसाठी इतकं बिझी ठेवलं आणि सगळ्या जबाबदारीतून मुक्त करून सोडलेलं होतं आणि सगळ्या महिला पण सगळं आपलं थोड्या वेळासाठी रोजचं काम बाजूला ठेवून आणि आपलं टेन्शन बाजूला ठेवून अगदी स्वतःसाठी आनंदाने या जगत होता हे क्षण. तर येस, कार्यक्रम खूप मस्त आणि सुंदर झालेला आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की पहा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. सो प्लीज स्टे ट्यून. तुम्ही किती जणी आहेत? स्टॅच्यू केल्यानंतर फोन. तुम्ही किती जणी आहेत? ऐका, तुम्हाला जिंकायचं खरं बोला. खरं तुम्हाला 5 जण जिंकायचं. एकदा काय करायचं? एक गुरुमंत्र देतो फुकट, आम्ही कोणाला काय देत नाही. तुम्ही 5 जणी आहेत. यांच्यासारखं गरीब दिसलं म्हणून चौघी निघून यांचं फोडायचं नाही. गोल फिरायचं हात घ्या. 1 2 3 मिली. बरोबर आलं तर सगळं ऐकायला. नाक कान, नाक कान डोकं, नाक कान डोकं, नाक कान डोकं, नाक कान डोकं. पुढचीच डोकं, स्वतःचं डोकं, पुढचीचं डोकं, स्वतःचं डोकं, स्वतःचं नाक, पुढचीचं नाक. वरती का नाक कान, नाक कान, नाक कान. तुम्हाला ती दोरी गुंडी पूर्ण मोकळी करायची. जिची पहिली मोकळी होईल तिने हात वर करायचा. जिची पहिली होईल तिने या 1 1 2 3. जोरदार टाळ्यांच्या करता आणि या फेरीच्या विजेत्या वहिनी नाव सागर. कोण ती म्हणती मंगेश, या म्हणतात सागरचं. पाया लवकर 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 कविता. 1 2 3. हात लावायचा नाही, चोरायचा आहे. तन्मीला हात लावायचा नाही कोणी.
तुम्हाला चहा. घ्या घ्या घ्या, चोरायचंय चोरायचंय, प्रयत्न करा प्रयत्न करा. या चालत बघ तुम्ही जावा शत्रे आल्या हे काय तुझं नाव काय? जा जागेवर बस. तुझं नाव? चल जागेवर. मला इकडे अशीच जा घरी. तू पण इकडे. तू पण जा घरी. तू इकडे. तू पण जा घरी. त्याला कळलंच नाही इकडे. गुरुजी नापास झालाय तुमचा. इकडे या बक्षीस दिले जाते. जोरदार टाळ्या, जोरदार जोरदार टाळ्या. मी 2-2.5 तास काय केलं हे महत्वाचं नाही. उद्या दुसरा कुठला तरी निवेदक येईल. उद्या पुन्हा होमिनिट होईल. पुन्हा तुम्ही हसाल, पुन्हा नाचाल. पण ज्या बाप्पाच्या दारामध्ये आपण आहोत ना, इथून काय म्हणून जाणार आम्ही? बऱ्याचदा एका वहिनीला एक सवय असते. एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर एखादी सुंदर साडी पाहिली, वहिनी लक्ष द्या, तुमच्याकरता चालले आता, लक्ष द्या. वहिनी कार्यक्रमाला गेल्यानंतर विशेष एक सवय असते. दुसऱ्याच्या अंगातली साडी बघितली, सहजपणे प्रश्न विचारला जातो, ताई तुमच्या अंगातली साडी छान आहे, किती रुपयाची? गळ्यामधलं मंगळसूत्र बघितलं, सहज प्रश्न केला जातो, अरे वा दागिना छान आहे, कधी बनवला? अशाच एका कार्यक्रमामध्ये एका महिन्याने दुसऱ्या महिलेला प्रश्न विचारलाय, ताई तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र किती तोळ्याचं? एका महिलेने दुसऱ्या महिलेला प्रश्न विचारलाय, ताई तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र किती तोळ्याचं? तेव्हा त्या महिलेला सूत्र दिलं, अगे लाखाचं म्हणे, लाख म्हणजे खोटं, याला सोन्याचं पाणी दिलंय. तेव्हा ज्या महिलेने हे उत्तर दिलं ना, तिची मुलगी क्षेत्रफी असते, ती आईला ओरडते, अगं आई तू आयुष्यभर आम्हाला शिकवलंस, नेहमी खरं बोलायचं, खोटं कधी बोलायचं नाही, तू का नाही सांगितलं? हा 10 तोळ्याचा दागिना आहे, 5 लाख रुपयाचा, आता पप्पांनी तुला दिवाळीला बनवलाय. तेव्हा त्या आईचं उत्तर असं होतं, मलाही माहित आहे हा 10 तोळ्याचा दागिना आहे, हा 5 लाख रुपयाचा आहे, आता तुझ्या पप्पांनी मला दिवाळीला बनवलाय. पण ज्या महिलेने हा प्रश्न विचारला ना, तिच्या गळ्यामध्ये एकही सोन्याचा फुटका म्हणे नव्हता. मी जर तिला सांगितलं तर 10 तोळ्याचा दागिना आहे, 5 लाख रुपयाचा, आत्ताच माझ्या नवऱ्याने दिवाळीला मला बनवलाय, त्या महिलेने स्वतःच्या संसाराला, स्वतःच्या प्रारंभाला आणि स्वतःच्या संचिताला दोष दिला असता. मला तू आता बाहेर आहेस, ज्या दिवशी तू सासरी जाशील ना, आयुष्यात 2 गोष्टी लक्षात ठेव. पहिली गोष्ट सगळ्या आया लक्षात ठेव, दुसऱ्याच्या समाधानासाठी स्वतःच्या खऱ्या सोन्याला खोटं म्हणता आलं पाहिजे. दुसऱ्याच्या समाधानासाठी स्वतःच्या खऱ्या सोन्याला खोटं म्हणता आलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मला नाही तुला आयुष्यभर सोनं जमवता आलं तरी चालेल, मला नाही तुला आयुष्यभर सोनं जमवता आलं तरी चालेल, पण सोन्यासारखी माणसं तुला कमवता आली पाहिजे. का सांगायची वेळ आली? एक काळ होता, आमच्या म्हाताऱ्या इथं बसल्या, ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी नवऱ्याचं तोंड तो काळा की गोरा की उंचा की गुटका आहे हे त्या दिवशी कळत होतं. काळ बदललाय, आम्हाला आमच्या नवऱ्याचं तोंड 4 महिने अगोदर कळतं. फोन बोला चालू होतं, टिकलं तर टिकलं नाही तर उकलं जातं. पण ती हीच माहिती आहे, नवरा किती दारुडी असू द्या, किती व्यक्ती असू द्या, सासूने किती छान करू द्या, सासऱ्याने किती बोलू द्या, नणंदबाईने किती टोक घालू द्या, तिने कधीच सासर सोडलं नाही. दुर्दैवाने ह्याच मातीमध्ये सासूने अरे केले तर कार्य करणारी सून आणि माहेरची सासर सोडून बाहेर काढणारा सुद्धा आमच्याकडे आणि घटस्फोटाचं प्रमाण आमच्याकडे वाढले. या मातीचं दुर्दैव आहे. या चुकला तालुक्यामध्ये आम्ही निरगुडे गावामध्ये गेलो ना, तिथे कित्येक आईबाप खिदमत पडलेले पाहतोय. पिंपळवंडीच्या वैच्या खेड्याला आईबाप खिदमत पडले, नारायणगावच्या सुधारलेल्या शहरामध्ये आईबाप खिदमत पडले, अरे बल्लाळवाडीला आईबाप खिदमत पडले, घोडेगावच्या पळण ठिकाणा इथे वृद्धाश्रम आहे, कारण तिथे आईबाप खिदमत पडले. कुणाचे? आमच्या पोरांवरती मुलींवरती संस्कार करताना एवढंच सांगा, सासरी गेल्यानंतर त्याची बाहेर आहे त्याची तुझी आई आहे, आणि बाहेर तुझा बाप आहे ना, सासरी गेल्यानंतर सासू तुझी आई आणि सासरा तुझा बाप, हे ज्या दिवशी करणार एकही आई बाप आमच्या वृद्धाश्रमात आला नाही. आमची पोरं डॉक्टर इंजिनियर झाली तरी चालेल, नाही पैशामध्ये तरी झाली तरी चालेल, पण एक चांगला माणूस म्हणून घडवण्याचा प्रयत्न करा. आम्ही पैशाच्या पाठीमागे लागून तुमच्या घरापुढे किती गाड्या लागल्या, तुमच्याकडे किती एकर जमीन आहे, याच्यावर तुमची श्रीमंती समजत नाही. उद्याची तुमची श्रीमंती या मुलांमध्ये लक्षात ठेवा, ही तुमची प्रॉपर्टी. म्हणून निवेदक मेघनाथ जाधव आदरणीय व्यंक्य परिवाराच्या वतीने
जणांना मिळाला नाही पण 5 जणांना मिळाला. आता तुम्ही जागेवरती उभे राहा आणि जागर नारी शक्तीचा सन्मान लाडक्या बहिणीचा आदरणीय गौरीताई बेनके आदरणीय तुषार बेनके यांच्या माध्यमातून संपन्न होता तरा तेजवाडी गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तसं या गावात माझ्या जुन्या आठवणी आहे. म्हणजे साधारणपणे एक 20 वर्षापूर्वी किती याच मंचावरती तेव्हा जुना मंच होता मला वाटतं हा. आणि हे घर मला आठवतं या घराच्या पाठीमागच्या बाजूला मी ड्रेपरी केली होती आणि आमचा पहिला डान्स स्पर्धेला पहिला नंबर इथे आला होता. आणि तालुक्यातलं तेजवाडी तेव्हा एकमेव गाव होतं की जे डान्स स्पर्धा भरवायचं. कदाचित तुम्ही कसं असतं म्हणजे जिथं पिकतं तिथे कधी विकलं जात नाही. मला हे पण आठवतं इथं जी नाटकं व्हायची ना नाटकाचे प्रयोग ते तालुक्यात कुठंच होत नव्हते. ते इथं व्हायचे तेजवाडीमध्ये. म्हणजे ह्या जुन्या आठवणी लक्षात ठेवा. कदाचित तुम्ही विसरला असाल नसेल पण आमच्यासारखे ध्यान ठेवून इथं आल्यानंतर मला ती आठवण आली की या स्टेजवरती भूतानी झपटल्या या गाण्यावरती आम्ही डान्स केला होता. आणि पहिला नंबर इथून 20 वर्षापूर्वी घेऊन गेलो होतो. 20 ते 21 वर्ष झाली असेल साधारणपणे 2002ची गोष्ट आहे. 20-22 वर्ष झाली या गोष्टीला. ती इथं आल्यानंतर मला ती आठवण झाली. 1 2 असं मी म्हणून तुम्हाला बोलायचं. 1 2 साडे माडे 1 2 साडे माडे 1 आता रेडी आहे फायनल 1 2 साडे माडे. ठीक आहे नाश्ता झाला नाश्ता रेडी हो. चतुर्थ क्रमांक वहिनीसाठी जोरदार टाळ्या. वहिनी लवकर 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 लवकर. तृतीय क्रमांकाची मानाची पैठणी. दुसरा 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 मानाची पैठणी. झाले संपलं ना आता झाले टाळ्या संपलं सगळं. किती कार्यकर्ते कुठे आहेत. आणि मी मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण सर्वांच्या शुभेच्छा. ताई तुम्ही सगळ्यांनी मिळून दादा या ताई या तुम्ही पुढे. मानाची पैठणी जोरदार टाळ्या. ओके. आणि नाश्ता केल्याशिवाय कोणी जाऊ नये.